सरकार मी गपचूप जाऊन बघू का आतमध्ये काय चालू आहे ते? असं काय करू नको, थांब जरा, थांब 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 थांब. मला असं वाटायला लागलंय का नाही, एक चूक निस्तरता निस्तरता दुसरी करून बसतो का काय असं वाटायला. वाघिणीच्या पिंजऱ्यात बकरीला सोडण्याचं फील यायला लागलाय रे मला. वाघीण ठेवील का बकरीला, का फरशा पाडला असेल बकरीचा? ए पाव्या मर्दा, डोसक्याला अजून टेन्शन देऊ नको रे माझ्या. अधिपती होईल सगळं ठीक, तू टेन्शन घेऊ नको. अरे काय होईल, होईल बरोबर आहे की, काय होईल याचा पत्त्या नाही रे. काय प्रत्येक वेळी आपण चांगलं करायला जातो पण त्यातनं चांगलंच निष्पन्न होईल असं नाही ना. आमच्या आई साहेब आबा बा 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 इकून खातील रे मास्तरीन बाईसनी. मला लय टेन्शन आलं माहिती आहे काय. मी जायला पाहिजे काय त्यांच्या संग आत? हा जाऊ काय मी? मास्तरीन बाईसनी असं एकटीला तोफेच्या तोंडी देणं बरोबर नाही. भावा जाऊ नकोस, थांब इकडे थांब. हो मॅटर बिघडल आतमध्ये. त्याचीच भीती आहे मला बी. एवढा एसी चालू आहे आणि तुला घाम कशा पाय फुटलाय? लय मोठा इशय घेऊन आली काय तू? वाढवू का काय? इशय नाही, एसी. नाही नको, थँक्यू. थँक्यू थँक्यू. बोल आता. मॅडम मी म्हणजे आवाज आवाज. काय ते? पट्टी. आवाजाची पट्टी? हा जरा वरची असली पाहिजे. आमची आवाजाची पट्टी वरची असत्या. एवढा हळूहळू ऐकू नाही येत आमासनी. असं जीव गेल्यावानी गुळगुळीत नाही बोलायचं, खनखनीत ठासून बोलायचं. तू नाश्ता नाही केलास काय? तू नाश्ता कर मग आपण बोलू. नाही नाही मॅडम, नाश्ता नको. नको नाश्ता नको मॅडम. बस की, उठते कशा पायी? मॅडम माझा मुद्दा. काय ते? मला माफ करा मॅडम. कशा पायी? मी परवा तुम्हाला जे काही बोलले. परवा तुलाही बोललीस. नेमकं कशा पायी? मी खूप घाई केली मॅडम. कसली? नकार देण्याची? हो म्हणजे. मग आता काय विचार बदलला का काय तुझा? नाही नाही नाही, विचार नाही बदलला. पण म्हणजे त्या दिवशी असं झालं की तुम्ही आलात, मग मला पण हे झालं आणि मग ते तुम्ही बोललात मी बोलले, मग मला असं एकदम. घाबरते कशा पायी? आम्ही काय खाणार आहोत की काय तुला? आणि आता तू जे काय बोललीस ते तुझं तुला तरी कळतंय का? नाही मॅडम. अगं मास्तरीन ना ग तू. तुझं तुलाच कळलं नाही तर त्या पोरासनी काय कळणार? हा आता जरा थंड घे आणि श्वास घे. घे श्वास घे. सोड. आणि आता मला सांग, तुझा लग्नाला होकार आहे का? नाही म्हणजे मला असं फेकून नाही नव्हतं म्हणायचं. तुझं वय हाय का नाही हाय? मला पाणी मिळेल का प्लीज? थँक्यू. आता सांग, नाही का वय? मॅडम मला फक्त एवढंच सांगायचं होतं की
अधिपतींचं शिक्षण नाही हा माझ्या नकाराचा मुद्दा नव्हता. पण तू तर हेच म्हणलीस ना व. हो नाही म्हणजे हो बोलले मी, पण काय नाही म्हणजे तुम्ही त्या दिवशी अचानक आलात ना, मग मला टेन्शन आलं. तुम्ही डायरेक्ट मागणीच घातलीत, मग मला काही सुचलं नाही, सुधरलंच नाही. जे मनात आलं सुचलं ते बोलले मी पटकन. पण मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणलीस कशा बाई? चुकून बोलले मॅडम. मनात असतं म्हणूनच वाटावर येतं ना व. नाही पण त्या दिवशी गडबड झाली मॅडम माझी. मला तसं म्हणायचं नव्हतं. पण असं काही आम्हासनी वाटलं नाही. म्हणजे तू एकदम मुद्देसूद बोलतेस हे ठाव आहे आम्हासनी. आणि त्या दिवशी तू जे काय बोललीस त्यावर तू एकदम ठाम होतीस हे तवाच ओळखलं होतं आम्ही. असं अजिबात वाटलं नाही की तू सुचलं ते बोलायली, शब्द जुळवून बोलायली. तुझ्या चेहऱ्यावर आम्हासनी स्पष्ट दिसत होतं तुझ्या शिक्षणाचा अहंकार, कमी शिकलेल्यांना कमी लेखण्याची गुर्मी. तुझा मुद्दा शिक्षणाचा होता आणि त्योच आम्हासनी पटला नाही. तू शिक्षणामुळे नाही म्हणलीस तेव्हा नाही का आमचं समद तत्वज्ञान तू चुलीत घातलंस. आमच्या म्हणण्याचा हा जो डोलार आहे तो तुला पाडायचा आहे ना व. नाही मॅडम, मला असं काही करायचं नाहीये. पण तू खुलं चॅलेंज दिलंस आम्हासनी. नाही हो मॅडम, माझी पात्रताच नाहीये ती. ते फक्त बोलायला. मनातून तू शिकलेली आहेस म्हणून तुला शिंग आहेत असं वाटत्या. मॅडम असं नाहीये. मग तू अधिपतींना नाही का म्हणलीस? हा सांग ना, तू अधिपतींना नाही का म्हणलीस? मॅडम मी नम्रपणे सांगते, शिक्षण हा एकच मुद्दा होता. पण मॅडम आमचं जुळणं शक्यच नाहीये. आमचं पटणारच नाही. खूप 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 साध्या काही गोष्टी आहेत. म्हणजे त्यामध्ये त्यांची चुकी असं नाही, पण मुद्दा माझ्या आवाजाचा आहे का हो मास्तरीन बाई? अधिपती खूप मोठ्याने बोलतात. मोठ्यानं बोलतात? आम्हाला तर आम्ही बरोबर बोलतो असंच वाटतंय. तू हळूहळू बोलतेस. तुला लई मोठ्याने बोलायची गरज आहे. तू शाळेत पण अशीच बोलतेस काय? त्या बिचाऱ्या पोरांना काय ऐकू येतं का नाही? नाही वर्गात मोठ्याने बोलते मी मॅडम. मग इथं का नाही बोलत? अहो कारण वर्गात 50 मुलं असतात, त्यांना लांबपर्यंत ऐकू जाण्याची गरज असते. पण इथं आपण दोघीच आहोत ना, शांत रूम आहे, हळूहळू बोललं तरी ऐकू येतं. पण आमच्या कानाला सवय नाही हळूहळू ऐकण्याची. आमच्या घरात सगळेच मोठ्यांनी बोलतात. हेच म्हणतेय ना मी मॅडम. काय शिक्षण हा मुद्दा गौण आहे. हं? काय गौण, कमी महत्वाचा. कारण मला अधिपतींचं बोलणं आवडत नाही. अधिपती लाऊड बोलतात खूप आणि फबाड पसंत नाही म्हणायचं पोरग्याचं, स्वभाव पसंत नाही, रंग आवडत नाही, काहीतरी वेगळं काहीतरी बोलायचं. मला त्यांचा स्वभाव पण आवडत नाही. मला अधिपतींबद्दल जोडीदार म्हणून कधीच काही वाटलं नाही, वाटत नाही आणि वाटणारही नाही. कारण आम्ही कंपॅटेबल नाही आहोत. काय नाही? अनुरूप. काय? हा अनुरूप नाही होत आम्ही. हे कोणी ठरवलं? कोणी नाही, मला माहितीये ना. आता आम्हासनी फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. अधिपती कॉलेजमध्ये मास्तर असते तर तू त्यांना नाही म्हणली असतीस का? खरं खरं सांग. तुझ्या आई बापाला स्मरून सांग, त्यांची शपथ घेऊन सांग. तुझ्या शाळेची, तुझ्या मास्तरी पेशाची शपथ घेऊन सांग.
आदिपती जर कॉलेजमध्ये मास्तर असते तर तू त्यांना नाही म्हणली असतीस का? इतक्या तडकाफडकी तू त्यांना नाही म्हणली असतीस का? जे ठरवलं तसंच व्हायला पाहिजे. होईल. होणार. होतंय. काय होतंय? हो सरकार, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. हा सरकार पॉझिटिव्ह विचार करा, सगळं तुमच्या मनासारखं होतंय. काय ढेकाळाचं पॉझिटिव्ह? आता आम्ही कवा तर म्हणायला लागलोय आमचं मास्तरीन बाईन सगळं लगीन होतंय होतंय, कुठं काय होतंय पॉझिटिव्ह? सगळं निगेटिव्ह व्हायला लागले काय? सरकार तुम्ही होतंय म्हणाला ना, होणारच होणारच म्हणा. काय उंक्या? हो होईल, होणारच असंच म्हण. नाही पण आता ते आपल्याला नकोच आहे व्हायला. पण सरकार ब्रह्मदेवान तुमची गाठ बांधली असेल तर? ब्रह्मदेव नव, साक्षात आमच्या आईसाहेब आत गाठ बांधा लागल्यात आणि ते बी मास्तरीन बाईंच्या मर्जी विरुद्ध. गाठ तर बसल ना पण. नाही पण ते होऊन काय उपयोग नाही रे. नुसतं लगीन होऊन काय फायदा आहे? संसार व्हायला पाहिजे का नाही सुखाचा? एकाचं प्रेम आहे, एकाचं नाही, एकाची मर्जी आहे, एकाची नाही. अशा लग्नाला काय अर्थ आहे मला सांग? संसार तर काय होणार आहे काय तो सुखाचा? हा, त्यापेक्षा मैत्री राहून दे, आम्ही लांब राहू, बस. हाय तेवढं ठीक आहे, आम्हाला लगीनच नको आहे आता. आपण ज्याच्यावर प्रेम करतोय की नाही त्याच्या मताला किंमत द्यायला पाहिजे. संसाराचा गाडा असा असतोय की दोघं मिळून संघ संघ वडतात. पुढे वडतोय एक मागं वडतोय असं झालं तर संसाराचा गाडा कसा होईल? तो बोंबलेल की. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, ह्या मॅटरमध्ये आपल्याला साथ आईसाहेबांची नव्हं, मास्तरीन बाईंचीच द्यायची. गप का बसलेस तू? हा, आमच्या प्रश्नाचं उत्तर दे. आदिपती जर कॉलेजचे मास्तर असते तर तू त्यांना नाही म्हणली असतीस का? तुझ्या गप बसण्याचा अर्थ तू सांगत्या का आम्ही सांगू? नाही. काय नाही? हा, काय नाही? म्हणजे इतक्या पटकन नाही म्हटले नसते. म्हणजे तू त्यांचा विचार केला असतास? हो, विचार केला असता, पण फक्त प्रोफेसर आहेत म्हणून नाही, बाकी माणूस म्हणून पण पटायला पाहिजे ना. ए बस बस, पुढचं काय ऐकण्यात रस नाही आमासनी. म्हणजे तुझा मुद्दा शिक्षण आहे, बरोबर ना? हो आहे, तो मी डिनाय करत नाहीच आहे, पण बस झालं, मिळालं आमासनी उत्तर. पण माझे इतरही मुद्दे आहेत. इतर काय? हा, इतर काय? आमच्या मुलात तर काय बी दोष नाही. त्यांचं शिक्षण नाही हा दोष तुला वाटतो, पण आमासनी नाही वाटत तसं. आमासनी त्यांचा तो गुण वाटतो, कारण आम्ही त्यासनी कधी घोकमपट्टी करायला शिकवली नाही. आम्ही त्यासनी जगाच्या शाळेत पाठवलं. ते शेती शिकले, फॅक्टरीतल्या कामगारांबरोबर काम केलं ना, तेव्हा आमचे आदिपती 18 वर्षांचे होते. आज ते मालक आहेत. त्यासनी सगळ्या गोष्टी मुळापासून माहित आहेत. त्यासनी कोणी बी मूर्ख बनवू शकत नाही. हे त्यांचं कामाचं शिक्षण आहे आणि हे शिक्षण कुठल्या बी शाळेत शिकवत नाहीत. आमच्यासाठी ते जास्त मोलाचं आहे. तुमचं तुमच्या परीने बरोबर आहे. म्हणजे तुझ्या दृष्टीने चूक आहे. ते मॅटर नाही करत मॅडम. हा, पण त्यातनच अहंकार निर्माण होतो ना शिकल्याचा. अहो नाही मॅडम, मला अहंकार नाहीये, पण मला आदिपती तसेही आवडत नाही. आवडत नाहीत म्हणजे? नाही आवडत म्हणजे दिसायला, वागायला, बोलायला मला त्यांचा स्वभाव आवडत नाही. खरंच खूप खूप लाऊड आहेत ते, आणि आमच्यामध्ये काहीच कॉमनही नाहीये. आमच्या आवडी निवडी विचार सगळं वेगळं आहे, अगदी वेगळं आहे. हे तुला आत्ता कळलं काय? हा, तुमची मैत्री आहे ना व, मग अशा न आवडणाऱ्या माणसाबरोबर तू मैत्री कशी काय केलीस? हा, आपली एखाद्या बरोबर मैत्री का होते? त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याचे विचार आवडले तर, बरोबर?
आम्ही जेव्हा तुला पैसे द्यायला आलो होतो, त्यांच्या आयुष्यातून दूर हो सांगायला आलो होतो, तेव्हा तू आम्हासनी काय सांगितलंस? ही मैत्री तू आयुष्यभर जपणार. हा, माझं नातं माझ्यासाठी लई महत्वाचं आहे. माझं नातं मी इकायला काढलं नाही, हेच सांगितलंस ना? व हो बरोबर आहे, मी बोललेच होते ते, आणि अजूनही मी ठाम आहे त्या मतावर. अधिपती माझे चांगले मित्र आहेत आणि आयुष्यभर राहणार आहेत, पण ते माझा नवरा कधीच होऊ शकत नाहीत. आमासनी तर वाटतं की जोडीदाराशी मैत्री असेल तर संसार सुखाचा होईल. बरोबर आहे, हो बरोबर आहे, पण मॅडम हे बघा, प्रत्येक मित्र हा जोडीदार नसतो ना. मित्र मित्र असतो, पण जोडीदाराबरोबर आपल्याला आयुष्यभराची सोबत करायची असते. आणि अधिपती मला तशा अर्थी आवडत नाहीत, म्हणून मी नकार दिला त्या दिवशी. आणि मला त्या दिवशी कळत नव्हतं की हे सगळं तुम्हाला कसं सांगायचं. मला खूप ऑकवर्ड वाटत होतं, म्हणून मी शिक्षणाचा मुद्दा काढला त्या दिवशी. तो आहेच, शिक्षणाचा मुद्दा आहेच, पण त्याबरोबर माझे इतरही हे काही मुद्दे आहेत. तुलाही गोल गोल बोलतेस. काय? पण आमासनी गोल गोल बोललेलं कळतं, कारण ते कळायला शिक्षण नाही, डोसकं लागतंय. मला कळलं नाही. कळल, सगळं कळल. काही काय? हे बघा मॅडम, मी अधिपतींशी लग्न न करण्याला अनेक कारण आहेत. त्याला आता लय उशीर झाला. म्हणजे बाण आता सुटलाय. मला कळलं नाही मॅडम. म्हणजे आता काय बी होऊ शकत नाही. म्हणजे तू तवा जे बोलली तेच खरं आहे. शिक्षण हाच मुद्दा आहे आणि आम्हाला ते आवडलं नाही. तुझ्या विचारांची दिशा चुकीची आहे आणि त्याचा तुला गर्व आहे. गर्वाचं घर खाली होतं हे सांगितलं नव्हतं त्या दिवशी? मॅडम, मला गर्व नाहीये हो, खरंच गर्व नाहीये. आणि नकाराची कारण? तू न शिकलेल्या आणि कमी शिकलेल्या लोकांना काही येडं समजतेस, पण तसं नसतं ग पोरी. तुला काय वाटलं आम्हासनी काही कळत नाही? तू आता जे काही बोलतेस ते तू बोलत नाहीस. म्हणजे तुझा बोलवता धनी अधिपती हाय. तू इथं आमच्या मोर अधिपतींनी तुला जी पट्टी पडवलीये त्याची फकस्त पोपटपंची करायलीस. तुझ्या तोंडातून अधिपती बोलतात हे काय आम्हासनी कळत नाही? तू लय कमी लेखतेस ग कमी शिकलेल्या लोकांना. हा, तुला काय वाटलं आम्हासनी काही कळत नाही? त्यांनी तुला पट्टी पडवली आहे हे चांगलंच कळतंय आम्हासनी. मॅडम, असं काही नाहीये. हे बघ अक्षदा, आम्ही अक्षदाच म्हणणार. आम्ही तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितले आहेत. कोण कसं बोलतं, कसं वागतं हे त्याच्या थोबाडावरून आम्हासनी लगेच ओळखतायत. अधिपती आमचा मुलगा आहेत, त्यांची भाषा ओळखणार नाही होय आम्ही? आता जाता जाता एक निरोप देते असनी. बाहेर थांबलेच असतील ते ओंक्या आणि पव्या बरोबर तुझी वाट बघत. सांग त्यांना, त्यांच्या आई साहेबांनी एकदा का एखादी गोष्ट ठरवली की जीव गेला तरी त्या माग हटत नाहीत. ठावाय त्यासनी. तवा उगा येळ वाया घालू नका. मॅडम,
तुम्ही काय ठरवलंय? म्हणजे लगीन करायचं नाही सरकार तुम्हाला नाही करायचं. मनात असलं तरी तेच म्हणालोय ना, दोघांच्या मनात पाहिजे तर लगीन करण्यात अर्थ आहे. हुकुमशाहीनं नवं. पण थोरल्या सरकार ते त्या जे करायला ना तीच हुकुमशाही आहे रे ओम्या. हो मग करा की लगीन, आनंदच होईल कुणाला? आम्हाला. आणि मास्तरिंग माईंचं काय? त्यांचं काय? त्यासनी दुःख होईल आणि ते नको आहे आपल्याला. जाऊ दे, आपण इथं मागच्या दाराला खलबत करत बसलोय. आज आपलं गलबट डुबलं का तरलं बघायला पाहिजे. चल. मॅडम तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता माझा. चुकून दुखावलं मी हवं तर माफी मागते ना तुमची त्यासाठी. प्लीज. मी नकार दिला. तू नकार दिल्याचं दुःख नाही का आम्हाला? ज्या कारणासाठी नकार दिलायस ना ते लय लागलंय आमच्या मनाला. पण मी त्यासाठी माफी पण मागते ना मॅडम. काय करू तुझ्या माफीचं? लोणचं घालू? नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. मॅडम तुम्ही गुडघ्यावर आणणार म्हणजे नक्की काय करणार आहात?